नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। निपाणी व चिकोडी तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार थांबवा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांचा प्रशासनाला इशारा। सध्या जगामध्ये तणावग्रस्त परिस्थिती असलेल्या परिस्थितीचा गॅस पुरवठा डीलर लोकांनी नागरिकांचा गैरफायदा घेण्याचा चंगच बांधला असून नागरिकांना गॅस पुरवठा व्यवस्थित केला जात नाही। एखाद्या नागरिकाची गॅस टाकी दुसऱ्याच नागरिकाला देऊन दुप्पट पैसे मिळवण्यात येत आहेत आणि तोच गॅस टाकी कनेक्शन धारक गॅस टाकी आणायला गेल्यावर तुमची टाकी घेऊन गेला आहे असं त्याला सांगण्यात येतं। मात्र तीच टाकी दुसऱ्या एखाद्या व्यावसायिक ग्राहकाला दुप्पट किमतीने देऊन लुबाडण्यात येत आहे। असा गैरप्रकार निपाणी व चिकोडी तालुक्यात सर्रास चालू असून अनेक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत। एकीकडे माननीय जिल्हाधिकारी सांगतात बेळगाव जिल्ह्यात गॅस व इंधन मुबलक साठा आहे, तर एकीकडे चिकोडी व निपाणी तालुक्यात तेच गॅस डीलर संपले आहेत असे ग्राहकांना सांगून अधिक कमाई करत आहेत। सदरची गोष्ट जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाला आणून देऊन सदर गॅस वितरकावर कारवाई करण्यास आपण पत्र देणार आहोत, असे आज कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरील इशारा देण्यात आला। येत्या काही दिवसात ग्राहकांना गॅस पुरवठा सुरळीत पुरवत न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला असून या पत्रकार परिषदेला कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष श्री सुनील पाटील, निपाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष श्री बबन जामदार, एकनाथ सादळकर, बाबासाहेब पाटील, सागर पाटील तसेच रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, निपाणी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।